आज आमच्या ऑफिसमध्ये सगळेजण खूप छान दिसत होते कारण की आज आमच्या ऑफिसमध्ये होता ट्रॅडिशनल डे. नमस्कार, मी सुकन्या. ऑफिसमधल्या मुलींपैकी मुलेच जास्त ॲक्टिव्ह दिसत होती कारण की सगळ्यांनी अशी मस्तपैकी सुंदर वेगवेगळा लूक केला होता. पण एखादा असतो ना जो कशातच भाग घेत नाही, तसा हा आमचा फ्रेंड. एवढ्या चांगल्या दिवशी आवरून यायचं सोडून हा ब्लॅक कलरची हुडी घालून आला होता. असो, पण एवढं आवरून कामच करायचं होतं, त्याचं तर दुःख वेगळंच होत होतं. पण देवानं आमचं ऐकलं आणि ऑफिसमधला इंटरनेटचा इश्यू झाला, त्यामुळं तो रिझॉल्व करण्यासाठी खूप टाईम गेला. पण आम्ही किती हुशार हे तर तुम्हाला माहीतच आहे ना. टाईम वेस्ट जाऊ नये म्हणून आम्ही केलं लगेच फोटोशूट आणि जो कोण आवरून आला नव्हता त्याच्याकडं आम्ही आमची आयडेंटिटी सांभाळायला दिली होती. आफ्टर फोटोशूट आम्ही गेलो होतो लंच करायला. गेली 1 वर्ष मी या ऑफिसमध्ये काम करते आहे, पण कधीसुद्धा आमची अख्खी टीम जेवण्यासाठी एकत्र आली नव्हती. पण ह्या नेटवर्कच्या इश्यूमुळे ते सुद्धा पॉसिबल झालं, त्यामुळं खूप भारी वाटलं. तोपर्यंत ऑफिसमधला नेटवर्कचा इश्यूसुद्धा रिझॉल्व झाला होता. त्यानंतर फास्ट काम आटपून आम्ही गेलो होतो टी ब्रेकला. टी ब्रेकवरनं आल्यानंतर बघतो तर काय, ऑफिसमध्ये ज्या कोणी चांगली वेशभूषा केली होती त्यांना प्राईज दिलं गेलं होतं आणि त्यामध्ये फर्स्ट प्राईज माझ्या फ्रेंडला भेटलं होतं. आता तिचं प्राईज काय आणि माझं प्राईज काय, यूज तर दोघीच करणार होतो, त्यामुळं मी तर खूप खुश होते की तिला प्राईज भेटलं. आफ्टर ऑफिस आम्ही गेलो होतो दांडिया खेळण्यासाठी, पण दांडिया चालू झाल्या नव्हत्या, त्यामुळं आम्ही म्हणलं थोड्या वेळानंतर रिटर्न येऊ. पण रिटर्न येता आम्हाला एवढा उशीर झाला की सगळे दांडिया क्लोज झाला, सगळी माणसं घरी चालली होती आणि आम्ही जस्ट तिथे पोचलो होतो. यावर्षी तरी आम्हाला दांडिया सेलिब्रेशन नीट करता आलं नाही, पण तुम्ही तरी नक्कीच केलं असेल ना? कमेंटद्वारे नक्की सांगा.